उद्यापासून तुम्हाला कळेल। जैसे जैसे कोई आधा है, कोई पाव है, कोई चाराने वाला है, जैसे जैसे अंदर जाएंगे वैसे वैसे आपको पता चलेगा। शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची अतिशय हाय व्होल्टेज अशी ही पत्रकार परिषद पार पडली। ज्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणा, केंद्र सरकार आणि भाजपला थेट इशारा दिलाय, हम झुकेंगे नहीं। त्यांनी स्पष्टपणे आरोप केला की हे सरकार पडावं याच्यासाठी मदत मागण्यात आली आणि त्याच्यासाठी काही भाजपचे नेते त्यांना भेटले। त्या भाजपच्या नेत्यांनी मदत करण्याचं एक त्यांना साकडं घातलं, पण आपण मदत केली नाही म्हणून आपल्या कुटुंबियांना, आपल्या मित्रांना त्यांनी। त्याच्यामुळे मला वाटतं ज्या पद्धतीनं सगळ्या प्रक्रिया सुरू आहेत त्यातनं या ठिकाणी इव्हेंट करून काहीतरी मोठं चित्र करायचं मला वाटतं तोंडावर आपटलेले दिसत आहेत। नील सोमय्या यांनी पीएनबी बँकेतून खूप मोठ्या प्रमाणात कर्ज घेण्यात आलं होतं, त्यांच्या नातेवाईकांनी घेतलं होतं, त्यांनी योग्य वेळी पैसे देखील बाहेर काढले, वाधवांबरोबर त्यांचे देखील संबंध असल्याचं त्यांनी म्हटलं। मला वाटतं किरीट सोमय्यांना जेलमध्ये टाका ना, तक्रार करा ना, ते ओपनली सांगतायत। उलट किरीट सोमय्या यांनी तर पीएमसीचा घोटाळा बाहेर काढला आणि किरीट सोमय्या कुठल्या एक पैशाचा कोणाला वशिला नाहीत, त्यांचे संबंध असो नसो त्यांनी भ्रष्टाचाराच्या घेतलेल्या मुद्द्याशी तडजोड करत नाहीत। बरं, तुमचं म्हणणं आहे ना सरकार तुमचं आहे, गृह खातं तुमचं आहे, तक्रार करा, चौकशी लावा, अटक करा। त्याच्यामुळे मला वाटतं शून्य आरोपामध्ये तथ्य आहे आणि किरीट सोमय्यांनीच उलट त्या सगळ्या गोष्टी बाहेर काढल्या। सर, किरीट सोमय्याच्या मुलगाला अटक करा अशी मागणी केली आहे संजय राऊतांनी, काय सांगाल? त्यांची मागणी आहे ना, मागणी विरोधकांनी करायची असते, सत्तेतल्या पक्षांनी मागणी करायची नसते। परंतु दुर्दैव आहे की सत्तेतला पक्ष मोर्चा काढतो विरोधी पक्ष नेत्याच्या घरावर, सत्तेतल्या पक्षाचा नेता सांगतो अटक करावी अशी मागणी करतो। एक तर सरकार तुमचं ऐकत नाही किंवा सरकारमध्ये असल्यावर कृती करणारे आपण आहोत याची कदाचित त्यांना कल्पना नसते। तपास यंत्रणाचा चुकीचा वापर केला गेला। आनंदराव अडसुळांपासून विविध मुद्दे जे आहेत जमीन खरेदी प्रकरणामध्ये चुकीच्या पद्धतीने चौकशी केली गेली, याचे तपशील देखील संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये दिले। मला वाटतं तपास यंत्रणा ज्या वेळेला चुकीचं करतात असं वाटतं त्यावेळेला न्यायालयामध्ये आपल्याला कोणी अडवत नाही। आपल्याला जे चुकीचं वाटतं ते न्यायालयामध्ये सिद्ध करण्याची जबाबदारी त्या ठिकाणी असते। मला वाटतं जिथे करायला पाहिजे तिथे करायचं नाही, यांना फक्त इव्हेंट करायचा आहे, भावनिक वातावरण करायचं आहे आणि आपल्या सगळ्या फोकसपासून लोकांचं त्या ठिकाणची दृष्टी डायव्हर्ट कशी करायची याच्या पलीकडे त्यांच्या आरोपात बोलण्यात काडी मात्र तथ्य नाही। मोहित कंबोज यांनी देखील मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी केली आहे, चुकीच्या पद्धतीने जमीन खरेदी केली आहे याचा आरोप देखील असा संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला। आरोप केवळ आरोपापुरता आहे। संजय राऊत यांच्यामुळे सरकार बसलेलं आहे, कारण सरकार बसवण्यामध्ये सर्वात की रोल संजय राऊतांचा आहे देशाला माहीत आहे। पवार साहेबांना वळवणं, पक्षाला त्यांच्या दावणीला बांधणं हे सगळं संजय राऊत साहेबांनी केलंय। त्याच्यामुळे संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं किंवा गृहमंत्र्यांना सांगितलं तर लगेच अंमलबजावणी होते। मग मोहित कंबोजच्या विरोधात आरोप करण्यापेक्षा तक्रारी करा, त्याच्यावर ऍक्शन घ्या। परंतु यांना तक्रार, ऍक्शन, सत्यतेमध्ये जायचं नाहीये, यांना केवळ ढोल पिटायचे। नाही, ट्रेलरच फुस झालेला आहे। त्याच्यामुळे पिक्चरचा ट्रेलर एवढ्यासाठी असतो की लोकांना काहीतरी उत्सुकता असून पिक्चर चालावा, पण पिक्चर ट्रेलर मध्येच फ्लॉप गेल्याचं चिन्ह दिसलं। पण शिवसैनिक मोठ्या प्रमाणात जमा झाले होते, कुठेतरी अपेक्षा शिवसैनिकांना होत्या, त्या अपेक्षांचा भंग झाला असं म्हणाला। मला एक आज वाईट वाटलं की ज्या पद्धतीनं आमदार मोठ्या संख्येने यायला पाहिजे होतं, शिवसेनेच्या आमदारांनी पाठ फिरवली, शिवसेनेच्या खासदारांनी पाठ फिरवली, शिवसेनेच्या नेत्यांनी पाठ फिरवली आणि मुंबई हा शिवसेनेचा बेस असताना नाशिकवरनं गाड्या करून निघाले, पोचले, आले अशा प्रकारचा इव्हेंट करण्याचा प्रयत्न केला, पण त्यातनं तोंडावर आपटले। कारण शिवसैनिकांना अशा प्रकारचं आक्रस्ताळेपणानं वागणं आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या समोर भरकटत जाणं हे अजिबात आवडलेलं नाही। गणेश
एका बाजूला शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपवर, केंद्रीय तपास यंत्रणांवर आणि केंद्र सरकारवर तोफ डागली. त्यानंतर त्यांनी गंभीर आरोप केले की हे सरकार पाडण्याचं षडयंत्र सुरू आहे आणि त्यात आपली मदत मागितली. आपण ती मदत केली नाही म्हणून आपल्या विरोधात चौकशीचं सत्र सुरू आहे. केंद्रीय तपास यंत्रणांकडून आपल्याला त्रास दिला जातोय, दबाव टाकला जातोय. हे सगळे आरोप करत असतानाच संजय राऊत यांनी भाजपला आणि केंद्रीय तपास यंत्रणांना सांगितलं की हम झुकेंगे नहीं. त्याचबरोबर संजय राऊत यांनी किरीट सोमय्या, त्याचबरोबर मोहित कंबोज यांच्यासारख्या भाजपच्या नेत्यांवर सुद्धा आरोप केलेले आहेत. त्यांच्या भ्रष्टाचाराच्या बद्दलच्या फाईल आपण ईडीला पाठवणार आहोत आणि ईडी त्याच्याबद्दल काय कारवाई करते हे आपण बघणार असल्याचं सुद्धा सांगितलंय. या सगळ्या ज्या भ्रष्टाचाराच्या फाईल आहेत त्या मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा आपण देणार आहोत हेही संजय राऊत यांनी सांगितलेलं आहे. पण एक स्पष्ट आहे की आता भाजप आणि शिवसेना यांच्यातला जो राजकीय संघर्ष आहे तो अगदी टोकाला पोहोचलाय. दुसऱ्या बाजूला भाजपची सुद्धा प्रतिक्रिया आली. भाजपनंही संजय राऊत यांना थेट आव्हान दिलंय, जर तुमच्याकडे भ्रष्टाचाराच्या फाईल असतील, सरकार तुमचं आहे, तुम्ही त्याच्याबद्दलची थेट कारवाई करा, आरोप करून तुम्ही थांबू नका असं म्हणत प्रति आव्हान भाजपनं लगेचच दिलेलं आहे. भाजपचे नेते, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आता जे मुद्दे मांडले गेले संजय राऊत यांच्याकडून ते खोडून काढलेले आहेत. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमधला जो राजकीय संघर्ष आहे तो संघर्ष आता वैयक्तिक पातळीवर तर आलेलाच आहे. या सगळ्याबद्दल अधिक तपशीलवार बोलण्यासाठी आता आपल्या सोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जोडले गेलेले आहेत. नाना, तुम्ही पत्रकार परिषद बघितली असेल. आता ही सगळी पत्रकार परिषद सगळ्यांनी बघितली, पण थेट सवाल भाजपकडून असा केला गेलाय, सरकार तुमचं आहे, मग चौकशी का होत नाही जर एवढा भ्रष्टाचार झाला असेल तर? बघा, सुरुवात भाजपने केलेली आहे आणि आता एक पाऊल शिवसेना पुढे आलेली आहे. ज्या पद्धतीनं त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि किरीट सोमय्यावर जे आरोप केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये EWच्या माध्यमातूनही चौकशी व्हावी आणि देशाच्या प्रधानमंत्री महोदयांना आणि गृहमंत्र्यांना हे पत्र ते देणार आहेत. त्याच्या माध्यमातून सगळे पेपर अगर दिल्यानंतर ईडीने, कारण की जसे ईडी आता कोणी साधी तक्रार केली तरी तातडीनं चौकशी करतात, तशासारखं ईडी आता या सगळ्या गोष्टीमध्ये आणि CBI चौकशी करणार काय, हेही पण प्रश्न या निमित्तानं निर्माण होतात. पण महाराष्ट्राला सातत्यानं बदनाम करण्याचं केंद्रातल्या BJP सरकारचं आणि सरकार पाडण्याचं जे पाप ते करतात हे तर निश्चितपणे आपल्याला त्यातून कळतं. आपण पाहिलं असेल की 12 आमदारांचे MLCच्या ह्याच्यातही मुद्दामून ते थांबवून दिल्लीच्या केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर ते थांबवून ठेवले गेलेले आहेत. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये महाराष्ट्राचं सरकार आणि महाराष्ट्राला बदनाम केंद्र सरकारच्या माध्यमातून केलं जाते असं चित्र आपण पाहतोय. हे खऱ्या अर्थानं आपल्या संविधानिक व्यवस्थेसाठी सगळ्यात मोठा धोका केंद्र सरकारच्या या ब्लॅकमेलिंग वृत्तीमुळे आज देशामध्ये निर्माण झालेला आहे, राज्यात निर्माण झालेला आहे. आणि जे किरीट सोमय्यांनी जे काही आरोप केलेले आहेत ते वस्तुस्थितीला धरून आहेत आणि तातडीनं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी यांच्यामध्ये लक्ष घालून EWच्या माध्यमातून चौकशी व्हावी आणि केंद्राच्याही सरकारने तक्रार दिल्यानंतर तातडीनं चौकशी करावी ही मागणी काँग्रेस करते. पण नाना, आज तुमचं सरकार येऊन 2.5 वर्षाचा काळ लोटतोय. या सगळ्या काळात सातत्यानं सरकारमधल्या अनेक मंत्र्यांना किंवा नेत्यांना टार्गेट केलं जात होतं. तुमच्याकडे सुद्धा यंत्रणा होत्या, त्या यंत्रणांच्या माध्यमातून उत्तर द्यायला उशीर झाला का? बघा, मूळ प्रश्न आपल्या महाराष्ट्राची ही प्रवृत्ती नाही, ही प्रवृत्ती बाहेरची आहे. ते तर आपल्याला कुठली आहे ते सगळ्यांना माहिती आहे. महाराष्ट्राच्या समोर जे काही प्रश्न होते त्याच्यामध्ये जी काही आज कोरोना आता या तिसऱ्या लाटेला शांत झाला, नाही तर दुसऱ्या लाटेपर्यंत जी महामारी कोरोना रूपानं आली होती त्याला पहिले पुढे जाणं हे सरकारचं दायित्व होतं. केंद्र सरकारसारखं करता येत नव्हतं की दुसऱ्या लाटेत लोक मरतात आहेत आणि देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री कोणत्या कामात होते ते सगळ्यांनी पाहिलं देशाने. त्यामुळे पहिले लोकांचं जीवित महत्वाचं, पण हे जे सरकार पाडण्याचं जे धोरण आहे, आपण पाहिलं की भाजपचे सगळे नेते दर महिन्याला सरकार पाडताय, पुढच्या महिन्यात त्यांचं सरकार होत आहे, अशा पद्धतीच्या घोषणा लोक मरत असताना आणि
या सगळ्या महामारीमध्ये कोरोनासारख्या त्याच्यामध्येही त्यांचं दुर्लक्ष असताना आपण हे पाहिलेलं आहे. त्यांना सत्तेची लालसा, सत्तेचं भूक जी BJPला निर्माण झालेली ती महाविकास आघाडीमध्ये नाही. महाविकास आघाडीची भूमिका एकदम स्पष्ट होती की राज्याच्या जनतेला एकदा या धोक्यातून बाहेर आणणं आणि हिमतीनं त्याला पुढे नेणं हे पहिलं दायित्व होतं. आणि आता खऱ्या अर्थानं ही सुरुवात झालेली आहे. भाजपने जे काही पाप करायचं होतं, खोटे आरोप लावायचे होते ते लावलेत. आता खऱ्या अर्थानं ही सुरुवात झालेली आहे. संजय राऊतांनी दिलेले केलेले आरोप जे आहेत त्या आरोपाचं तातडीनं चौकशी व्हावी ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. काँग्रेस पक्षाची भूमिका आरोपांची चौकशी व्हावी अशी आहे, पण आज मैदानात येऊन आक्रमकपणे लढताना संजय राऊत दिसत आहेत असा आरोप पण होतोय किंवा बोललं जातंय की संजय राऊत एकटे पडलेत. शिवसेनेनं आज ती शक्ती त्यांच्या मागे उभी करण्याचा प्रयत्न केला. शक्ती प्रदर्शन सुद्धा आज करण्यात आलं. पण संजय राऊतांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सुद्धा ताकदीनं उभी राहणार आहे का? आम्ही सांगितलं संजय राऊतांनी जे आरोप केले त्यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. आणि निश्चितपणे महाराष्ट्राच्या पैशाची लूट ज्या पद्धतीनं केली गेलेली आहे त्याचे आरोप आता संजय राऊतांनी केलेले आहेत. त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत. पण नाना, ह्याच्यात एक दिसतंय की ईडी कडून किंवा केंद्रीय तपास यंत्रणांकडून ज्या नेत्यांवर आतापर्यंत धाडी पडल्या त्यात बहुतांश नेते हे शिवसेनेचे त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दिसत आहेत. पण काँग्रेस मात्र याच्यापासून थोडंसं दूर दिसतंय. हे काय चित्र आहे नेमकं? आता ते तर ते तुम्ही भाजपवाल्यालाच विचारा, किरीट सोमय्याला. ते का दूर आहेत तर त्यांना माहीत असेल, कारण काँग्रेसमध्ये भ्रष्टाचारी लोक नाही आहेत त्याच्यामुळे नाही आहे. मग याचा अर्थ काय घ्यायचा? शिवसेना आणि राष्ट्रवादीवाल्यांबद्दल तुम्हाला काय सुचवायचं? आम्हाला त्यांच्याबद्दल सुचवायचं नाही. तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला, आता त्यांचा जो सिरियल आहे एकेकावर चौकशी करायची, आमच्याही काही मंत्र्यांची रेकी करून आमच्याही नेत्यांची रेकी करून त्यांनी ठेवलेली आहे. त्यांनी एकाच्या नंतर एक अशा पद्धतीचं धोरण त्यांचं आहेच. आणि आपल्याला माहिती आहे की कोणाकोणाच्या रेकी झालेल्या आहेत, काय किरीट सोमय्या आणि BJPचे लोक काय बोलतात ते तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. त्यामुळे हा असा तत्व होत नाही. भाजपमध्ये जे लोक आहेत ते दुधाने धुतलेले आहेत. हर्षवर्धन पाटलांनी छान उल्लेख केलेला होता मधल्या काळात, ते तुम्ही पाहिलात आणि ते ऐकलं सगळ्या देशांनी राज्यांनी. ठीक तिकडे आहे म्हणून मी वाचलेलो आहो. नक्कीच नाना, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. नाना पटोले आता आपल्या सोबत होते, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष. यानंतर आपण थेट जातोय राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब बोलतायत. बघूयात ते नेमकं काय म्हणतात. अनिल परब यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. पुन्हा एकदा आपण त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करूया. पण महाराष्ट्राचं राजकारण हे आरोप प्रत्यारोपांनी तापलेलं दिसतंय. शिवसेना आणि भाजपमधला जो संघर्ष केवळ वाकयुद्धापर्यंत होता तो आता रस्त्यावरच्या लढाईपर्यंत आला. आणि आज तर त्यांनी एकमेकांना थेट इशारे दिलेले आहेत. संजय राऊत यांनी आज जबरदस्त असं शक्ती प्रदर्शन करत शिवसेना भवनमधून पत्रकार परिषद घेत केंद्र सरकार, केंद्रीय तपास यंत्रणा आणि राज्यातली भाजप यांच्या विरोधात या सगळ्याची पाहणी करण्यासाठी गेली असता त्यांनी एक गोष्ट निदर्शनाला आणली होती की दोन्ही सभागृहाचे जे काही सदस्य आहेत हे राज्यपालांच्या भाषणाच्या वेळेला एकत्र येतात आणि राज्यपालांच्या भाषणाच्या वेळेला जी काही बसण्याची आसन क्षमता लागते ती आसन क्षमता ही नागपूरमध्ये नसल्यामुळे हे अधिवेशन, अर्थसंकल्पीय अधिवेशन तिथे घेता येणार नाही. त्याच दीड पकडायची का सव्वा पकडायची का पाऊंड पकडायची आहे तुम्ही असं नाहीये. ते गंभीर विषय आहे. त्यांनी जे केलेलं आहे ते बोलतो. याच्या पुढची पीसी कधी असेल? याच्या पुढची पीसी सांगू ना आपल्याला. त्यांनी आता म्हटलं आहे की ही नावं किती पकडायची, पण प्रत्यक्षात आपण बघतो की काय झालंय ते. त्यांनी जी काही माहिती आता तुम्हा सगळ्यांना दिलेली आहे माध्यमांना, हा विषय गंभीर असल्यामुळे ते पुन्हा एकदा ते बोलताना बोलले की मी पुन्हा तुम्हाला त्या वेळेला त्याचा खुलासा आणि त्याचं स्पष्टीकरण करेन. या संदर्भात आता ईओडब्ल्यूकडून कारवाई होईल, ईओडब्ल्यूकडून कारवाईची अपेक्षा आहे. आता जसा प्रश्न तुम्ही विचारताय तोच प्रश्न मी विचारतोय.
जी माहिती दिलेली आहे ती त्या माध्यमातनं त्या एजन्सीसाठीच दिलेलं आहे त्यांनी. त्याच्यामधनं काय होतं हे येणार आहे. जरा धमकीवजा इशारा म्हणायचा राऊतांचा की तुम्ही माझ्या विरोधात करू शकता मीही करू शकतो. धमकीवजा इशारा नाही आहे. शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेनेच्या खासदारांना किंवा त्यांना स्वतःला किंवा बाकीच्यांना जे काय अशा प्रकारचा एजन्सी जवळून जो नाहक त्रास होतोय त्याची वाच्यता झालेली आहे आणि हे कसं चुकीचं आहे हे जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न आहे. ही प्रेस कॉन्फरन्स मध्ये बघितलं आपण की प्रचंड ट्रॅफिक जाम झालंय. मुंबईकरांना खूप मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं आणि प्रत्यक्षात मात्र बघितलं काय झालं. रस्ता जो आहे तो शिवसेनेने भरलेला आहे. प्रेस इथे घेतोय म्हणून ज्या वेळेला इथे त्यांनी सांगितलं त्यावेळेला बाकी ही जी मंडळी आलेली आहे ही मंडळी उत्स्फूर्तपणे, कारण या गोष्टीच्या बद्दल ही गंभीरता किंवा या गोष्टीबद्दल ज्या शिवसैनिकांना शिवसेनेच्या पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील हे त्या बाबतीमध्ये काय आहे कशा रीतीने याचं हे दाखवण्यासाठी इथे आलेले आहेत. एकजूट म्हणतात किंवा सॉलिडॅरिटी म्हणतात त्या ह्याच्यासाठी आले. कुठेही लोकांना त्रास होईल, इथं पब्लिक ट्रान्सपोर्ट अडेल किंवा लोकांना याचा कुठेतरी फार जाचक प्रमाणामध्ये हे होईल अशी कुठचीही अशा प्रकारचं हे शिवसेना किंवा ही प्रेस कॉन्फरन्स ठरवताना अजिबात नव्हतं. कोणाला त्रास होत असेल त्या पब्लिकच्या ट्रान्सपोर्टच्या बाबतीमध्ये तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आमच्या लोकांना जसं जसं आम्हाला इथे कळलं की खाली लोक वाढत आहेत आम्ही सातत्यानं हे करत होतो. पोलिसांनाही सांगत होतो की लोकांना तिथून निघायला सांगा, परंतु हे उत्स्फूर्तपणे झालेलं आहे. इथं कुठेही बोलून किंवा आणलेलं नाही. आता ते आपण संजय राऊत साहेब ज्या वेळेला हे करतील त्यावेळेला आपण निश्चित. अनिल देसाई ज्यांनी म्हटल्याप्रमाणे साधारणतः एकूणच मुंबईकरांची दिलगिरी मुंबईकरांची माफी मागतो असं म्हटलेलं आहे. सचिन कुबडेसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. संजय राऊत यांची आज पत्रकार परिषद झाली आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संजय राऊत यांनी भाजपवर ईडीवरती सुद्धा काही गंभीर आरोप केलेले आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून आपल्यावर दबाव आणला जातोय, सरकार पाडण्याचं षडयंत्र आखलं जात आहे, अशा प्रकारचा गंभीर आरोप हा संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून घेतलेला आहे. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगडचं हे सरकार पाडण्याचा प्रयत्न बरं, तुम्ही सांगू इच्छित नाही पण मला सांगा दादाजी, आपण बघितलं की एकूणच इथे प्रचंड गर्दी आपल्याला बघायला मिळाली. मुंबईकरांना खूप मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं. प्रेस कॉन्फरन्सच्या नावाखाली जे मोठ्या नेत्यांना किंवा सगळ्यांना बोलवत त्यामुळे खूप गर्दी झाली होती. हे कितपत ठीक आहे? नाही, आपल्याला माहिती आहे की शिवसेना भवन हे नेहमी प्रमुख घटनेचं साक्षीदार राहिलेलं आहे. आजच्या या पत्रकार परिषदेच्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित होतो आणि पोलीस विभाग असेल सर्व यंत्रणांनी अतिशय चांगली व्यवस्थापन त्या ठिकाणी केलेली आहे. नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही त्या पद्धतीने वाहतुकीचंही नियोजन त्यांनी ऑलरेडी केलेलं आहे. त्रास झाला नाही असं तुम्ही म्हणता, पण एका बाजूला तुम्ही 3.5 नावं घोषित केली जातात आणि त्याच्यामुळे इतकी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. प्रत्यक्षात मात्र काही नावं आज सांगण्यातच नाही आली. मला वाटतं की पत्रकार परिषदमध्ये काही नावं राऊत साहेबांनी घोषित केलेली आहेत आणि त्यांनी आपल्याला. तर राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे बोलत होते. यानंतर आपण भाजपचे नेते माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे जाणार आहोत. ते फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सुधीरजी, तुम्ही ऐकली असेल पत्रकार परिषद. झुकेंगे नाही असं म्हणत त्यांनी गंभीर आरोप केलेले आहेत की ह्या सरकारला झुकवण्याचा कसा केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून प्रयत्न होतोय. या आरोपांवर तुमचं नेमकं काय म्हणणं आहे? तुमच्या पक्षातल्या काही नेत्यांवर सुद्धा भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप लावले. झुकेगा वही जिसमें जान है, अकड़ तो मुर्दे की खास पहचान है. अरे तुम्ही म्हणजे महाराष्ट्र आहे गो, ते असा भास आणतात की ते म्हणजे महाराष्ट्र. अरे हा महाराष्ट्र म्हणजे शेतकरी शेतकऱ्यांचा, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणाऱ्यांचा, हा महाराष्ट्र कर्तृत्वशाली लोकांचा, हा महाराष्ट्र महापुरुषांचा, हा महाराष्ट्र विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा, हा महाराष्ट्र शाहू महाराजांचा. हा संजय राऊतचा जागा. पण हा महाराष्ट्र चालला कुठे? हा चालला कुठे? हा महाराष्ट्र चालला कुठे हा प्रश्न आज सगळ्यांना पडलाय मुनगंटीवार साहेब. महाराष्ट्र कुठं जागा? महाराष्ट्राची कष्टकरी जनता काम करते आहे, परिश्रम करते आहे. तुम्ही जरा मुंबईच्या रस्त्यावर फिरून बघा.
प्रत्येक व्यक्ती आपापलं काम करताय. महाराष्ट्र कुठे जागा. पण आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सुधीरजी तुम्हाला माहित असेल की एका बाजूला संजय राऊतांनी सांगितलं की त्यांच्या मुलीच्या लग्नामध्ये अक्षरशः नेल पॉलिशवाल्या आणि मेहंदीवाल्यांपर्यंत सुद्धा ईडीचे अधिकारी पोहोचले आणि त्यांनी आरोप केला, नाव नाही घेतलं पण अप्रत्यक्ष सांगितलं की माजी वनमंत्र्यांच्या मुलीच्या लग्नामध्ये कार्पेटवर कोट्यवधी रुपये खर्च केले गेले. मग त्याची चौकशी तर राज्य सरकारने केली ना. हा, राज्य सरकारने या संदर्भात एका मंत्र्यांनी पत्र दिल्यावर त्याची पूर्ण चौकशी झाली. बर, मग तिथं कुठं मी पत्रकार परिषद नाही घेतली याच्या संदर्भात. चूक असेल तर मी शिक्षा भोगलीच पाहिजे. राजकारणात आहो म्हणून मला काही कवचकुंड काय का हो. म्हणजे उद्या 33 कोटी वृक्षच्या संदर्भात चौकशी समिती नेमण्यासाठी एका मंत्र्यांनी पत्र दिलं महाविकास आघाडीच्या. मी विधानसभेत उभं राहून म्हणालो की याची चौकशी केली पाहिजे, आवश्यकता असेल तर 5 रिटायर्ड जज आणा. मी असा आभास कधी नाही आणला. मी विधानसभेच्या रेकॉर्डमध्ये आहे सर्व. मी स्वतः माझ्या लेटर हेडवर पत्र दिली चौकशी करा म्हणून. कारण शेवटी अशा संदर्भामध्ये आमची चौकशी झाल्यानंतर जर रागावत असू तर आम्ही जनतेला न्याय कसा देऊ. पण सुधीर भाऊ, आज एक प्रश्न असा सुद्धा विचारला गेला संजय राऊत यांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून, जे किरीट सोमय्या राज्यातल्या भ्रष्टाचाराच्या बद्दल रोज बोलत असतात, वेगवेगळे घोटाळे काढतो आणि भ्रष्टाचाराच्या विरोधातली लढाई असं म्हणतात, त्यांच्याच मुलावरती भ्रष्टाचाराच्या बद्दलचा आरोप लावण्यात आला. ज्या पीएमसी बँकेच्या घोटाळा त्यांनी काढला त्याच बँकेच्या घोटाळ्यातले पैसे लावून तिथल्या मालकाकडून जमीन खरेदी केली आणि त्याच्यात पार्टनरशिप केली, हा आरोप सुद्धा आज त्यांच्या मुलावरती लावला गेलेला आहे. याबद्दलची भाजपची भूमिका काय? भाजपची भूमिका स्पष्ट आहे. ते सरकारमध्ये आहे. सरकारमध्ये असताना त्यांना चौकशी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांना चौकशीपासून थांबवलं का? किरीट सोमय्या येऊन काही उपसाबुक्सी डोळ्यात पाणी आणून काही म्हणालं का असं की माझी चौकशी करू नका? जसं किरीट सोमय्या काय करतात, एखाद्यावर फक्त आरोप करत नाही, त्याच्या संदर्भात कागदपत्र जाऊन ईडीला ते देतात. पण त्यांनी ईडीला कागदपत्र दिल्याच्या नंतर ईडी त्यांच्याबद्दल कारवाई करत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर तुम्ही तुमच्याकडे असणाऱ्या पोलीस यंत्रणा आहे, आपल्याही राज्यामध्ये आहे ना ईडी सारखी तत्सम यंत्रणा आहे. तुम्हाला चौकशी करण्यापासून थांबवलं का कोणी? बर, आणखी एक आरोप झाला सुधीर भाऊ की 7,000 कोटी एका दूधवाल्यानं कमावले असा आरोप केला गेला. एक दुसरं, मोहित कंबोज बद्दल, हरियाणाचा एक दूधवाला महाराष्ट्रात येतो, तुमच्या सरकारच्या काळामध्ये 7,000 कोटींचा मालक होतो, त्यातले 3,500 कोटी हे महाराष्ट्रातून गेलेत असा एक गंभीर आरोप केलेला आहे. या अशा लोकांच्या बद्दल ईडीची भूमिका काय? नाही, अशा लोकांबद्दल ईडी चौकशी करते. जेव्हा ईडी चौकशी करत नाही तेव्हा तुम्ही हायकोर्टात जाऊन चौकशी मागता. जसं सचिन वाझेच्या केसमध्ये पोलीस यंत्रणा चौकशी करत नव्हती. शेवटी काय झालं? शेवटी हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट या चौकशीमध्ये जर तुम्ही योग्य पुरावे दिले तर याच्या संदर्भात सुप्रीम कोर्ट सुद्धा आदेश देते. तुमच्याकडे चांगले भरगच्च पुरावे आहे असं दिसतंय ना, तर तुम्ही जायचं, कोर्टात जायचं, कागदपत्र द्यायचे. त्याच्यासाठी मार्गदर्शन पाहिजे असेल तर किरीट सोमय्या तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात. एकदा किरीट सोमय्याची वेळ घेऊन मार्गदर्शन मागा ना, कोणी नाही म्हणतं तुम्हाला. पण तुम्ही आरोप करताय, त्या आरोपानंतर पुढे काय करायचं हे समजण्याची क्षमता तर हवी ना. शेवटी किरीट सोमय्यांनी आरोप केल्यानंतर ते जाऊन कागदपत्र देतात. आता जर तुमचा आरोप आहे की ईडी आम्ही कागदपत्र दिले तर चौकशी करत नाही, तर एकदा देऊन बघा. बर, पण त्यांनी आज आरोप हा सुद्धा केला सुधीर भाऊ. ते असं म्हणाले की भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या जवळचे असलेले देवेंद्र फडणवीस यांचे ब्लू आईड बॉय आहेत असं त्यांनी आरोप केला. त्या मोहित कंबोज यांनी पत्राचाळीमध्येच एक प्रोजेक्ट सुरू केला आणि त्यात जो पैसा आहे तो पीएमसी बँकेतल्या घोटाळ्याचा आहे असे गंभीर आरोप त्यांनी केलेले आहेत. नाही, मला हे सर्व हास्यास्पद वाटतात. कमीत कमी एखाद्या नवशिक्या राजकीय नेत्यांनी, राजकीय नेत्यांनी अशा पद्धतीने केलं तर मी समजू शकतो. पण ज्यांना परिसाचा म्हणजे परिसासोबत ज्यांना राहण्याचा एक सौभाग्य प्राप्त झालं, ते स्वर्गीय हिंदू सम्राट बाळासाहेबांच्या सोबत राहून सुद्धा जर तुमच्या सोन्याचे विचार होऊ शकले नाही तर आश्चर्यजनक आहे. तुम्हाला पत्रकार परिषदच नव्हे, तुम्हाला या संदर्भामध्ये राज्य सरकार म्हणून जर कोणीही असेल
तो चूक करत असेल तर त्याची चौकशी लावताच येते. आणि मला तर व्यवस्थित रीतीने वाटतं, जसं या अगोदर माझ्यावर 33 कोटीच्या संदर्भात विधानसभेत पत्र, म्हणजे एका मंत्र्यांनी चौकशीचं पत्र दिलं, मी साथ दिली, पण चौकशी केलीच पाहिजे. अरे ही आमची भाव असल्या पाहिजे चौकशी आमची, जर आमच्याबद्दल. आणि हे रामायणातून आपण बघितलं आहे ना, रामायणातून बघितलं आहे, आपल्या आरोप झाला चौकशी म्हणजे आता राज्य सरकार सुद्धा त्या भूमिकेत आलंय की चौकशीला उत्तर चौकशीनं दिलं जाईल आणि त्याच्यासाठी भाजप तयार आहे असं तुम्ही सांगताय. धन्यवाद सुधीर भाऊ, न्यूज 18 लोकमतशी तुम्ही सविस्तरपणे बोललात त्याबद्दल. त्यामुळे संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भाजप शिवसेना यांच्यातला जो राजकीय संघर्ष आहे तो अधिक टिपेला जाऊन पोहोचलेला आहे. आरोप प्रत्यारोपांच्या या फैरी झडतायत आणि आता भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विटरच्या माध्यमातून संजय राऊतांच्या या पत्रकार परिषदेला काय उत्तर दिलंय. नुसताच गवगवा, ना मुद्दे, ना पुरावे, ना प्रश्नोत्तर. मुद्देच नव्हते, त्यामुळे नाशिकसह मुंबई बाहेरून सैनिक लोक गोळा केले. खरेखुरे पुरावाचा कागद पण नाही. प्रश्नोत्तराला नकार, फक्त नेहमीप्रमाणे गोंधळ असं म्हणत केशव उपाध्ये यांनी खिल्ली उडवलेली आहे संजय राऊत यांच्या या पत्रकार परिषदेची. आणि जी हाय व्होल्टेज अशा प्रकारची ही पत्रकार परिषद होणार असं बोललं जात होतं, पण त्या 3.5 नेत्यांच्या बद्दल सुद्धा एक स्पष्टपणे सांगितलं होतं की ते जेलमध्ये जातील. त्यामुळे भाजपच्या त्या 3 नेत्यांची नावं मात्र आज समोर येऊ शकली नसली तरी सुद्धा एक गंभीर आरोप त्यांनी केला की भाजपचे काही नेते आपल्याला भेटले आणि त्यांनी हे सरकार कोसळावं, हे सरकारमधून बाहेर पडण्यासाठी आपण मदत करावी, याच्यासाठी आपल्यावर दबाव टाकला गेला असा आरोप त्यांनी केला. ईडीच्या माध्यमातून आपल्यावर राजकीय दबाव आणला जातोय, आपल्याला त्रास दिला जातोय, आपल्या कुटुंबियांना त्रास दिला जातोय असा गंभीर आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे. आता या सगळ्या वादामध्ये अमृता फडणवीस यांनी सुद्धा उडी घेतलेली आहे आणि ती ट्विट करून त्यांनी ट्विटच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली है. आज फिर एक बिल्ली ने दहाड़ने की कोशिश की है, आज फिर एक बिल्ली ने दहाड़ने की कोशिश की है असं म्हणत अमृता सुद्धा संजय राऊतांच्या आजच्या पत्रकार परिषदेची खिल्ली उडवली आहे. बिल्ली म्हणत त्यांनी आज या पत्रकार परिषदेची आणि संजय राऊत यांच्यावर सुद्धा निशाणा साधलाय. महाराष्ट्राची ही परंपरा नाही एवढं मी नक्की सांगतो. देवेंद्र फडणवीस यांचे निकटस्थ म्हणून मोहित कंबोज यांचा त्यांनी वारंवार केलेला उल्लेख, आणखी त्यांच्याही अनेक गोष्टींवर त्यांनी प्रहार केला, काय सांगाल? हे मोहित कंबोज यांच्यावर पूर्वीच आरोप झालेले आहेत, त्यांच्या इन्क्वायऱ्या झाल्या, सगळं काही झालेलं आहे. त्याच्यात नवीन काय आहे? नवीन काहीही नाही त्याच्यात. एकंदरीत नवीन काही नाही तर शिळ्याकडीला ऊत. थेट प्रतिक्रिया विनायकराव मेटे यांची. तर हे विनायक मेटे होते शिवसंग्रामचे नेते. त्यांनी सांगितलं की हे आरोप केवळ आरोप आहे, त्याच्यात कुठलाही तथ्य नाही आणि या आधी सुद्धा मोहित कंबोज यांच्यावर आरोप झालेले आहेत पण त्याच्यातून काही निष्पन्न झालेलं नाही आहे. पण एक स्पष्टपणे दिसतंय, शिवसेनेचे नेते हे अतिशय आक्रमकपणे भाजपच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी आता यापुढच्या काळात येतील. ज्या आरोपांची राळ उठवलेली होती संजय राऊत यांच्या भोवती, त्या आरोपांना सुद्धा संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की ज्या दिवशी ईडीचे अधिकारी हे त्यांना चौकशीसाठी आले, त्यांच्या मित्रांवर, नातेवाईकांवर धाडी पडल्या, तेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आपण फोन केला आणि राज्यात जे काही सुरू आहे ते योग्य नाही असं म्हणून आपण आपलं गाऱ्हाणं त्यांच्या कानावर घातलं. हे सुद्धा आज संजय राऊत यांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. त्याचबरोबर किरीट सोमय्या यांच्या मुलावर नील सोमय्यावर सुद्धा संजय राऊत यांनी काही गंभीर आरोप केलेले आहेत. राकेश वाधनांशी आर्थिक संबंध नील सोमय्याचे असल्याचं सुद्धा त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितलं. 80 ते 100 कोटींची कॅश घेतली गेली असा आरोप त्यांनी केलेला आहे. खरं तर त्याच्याबद्दलचे पुरावे अजूनपर्यंत त्यांनी समोर आणले नसले तरी ते ईडब्ल्यूला आणि त्याचबरोबर ईडीला दिले जातील असं त्यांनी स्पष्ट केलंय.
आज झालेल्या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या होत्या आणि प्रचंड उत्सुकता ताणली गेलेली होती, शिगेला पोहोचलेली होती उत्सुकता। संजय राऊत आज बरोबर 4 वाजता माध्यमांच्या समोर आले आणि त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राऊतांनी भाजपवर, केंद्रीय तपास यंत्रणांवर आणि केंद्र सरकारवर कशी तोफ डागली जाणून घेऊयात। नाहीतर सरकार आम्ही घालू अशा प्रकारच्या धमक्या सतत दिल्या जातात। पहा ना, भारतीय जनता पक्षाचे जे प्रमुख लोक आहेत रोज ताठा का देत आहेत? या महाराष्ट्रामध्ये 170चं बहुमत असताना 170चं बहुमत असताना भारतीय जनता पक्षाचे लोक 2 दिवसांनी एक तारीख देतात, आता 10 मार्च नंतर आता अमुक, हे तुम्ही कोणाच्या भरोशावर या तारखा देता? याबद्दल बोलण्यासाठी आता आपल्या सोबत शिवसेना समर्थक किशोर तिवारी जोडले गेलेले आहेत। किशोरजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। आज ही जी पत्रकार परिषद झाली ती केवळ महाराष्ट्राने नाही तर देशातल्या सुद्धा अनेक लोकांनी बघितलेली असेल। जबरदस्त शक्ती प्रदर्शन तुम्ही केलं, भाजपची सुद्धा प्रतिक्रिया मी त्याच्यावरची जाणून घेतली, त्यांना सुद्धा तुम्ही उपस्थित केलेले प्रश्न विचारले तेव्हा ते म्हणतात की सरकार तुमचं आहे, चौकशी तुम्ही करायला हवी, तुम्ही आंदोलन आणि आरोप कसले करताय? नाही, चौकशी तर होईलच याची, आणि मूळ मुद्दा काय होता की सरकार पाडण्याचे प्रयत्न होत आहेत। एक मुद्दा त्यांनी घेतला, ईडी ही संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय झाली आहे आणि ईडी मध्यमवर्गीय लोकांच्याही छोट्या छोट्या व्यवहारात जाऊन त्याच्यामध्ये कसं तरी सिद्ध करायचं की यांनी काळा पैसा आहे। मात्र तुम्ही जर बघितलं तर संजय राऊतांनी त्यामध्ये जी कागदपत्र दाखवली आणि ती सादर केली ती फार गंभीर आहेत। महा आयटी मधला घोटाळा सगळ्यांना माहित आहे। अमोल काळे यांच्या 3,500 कोटी आले, 24,000। किशोर तिवारीजी, हे महाराष्ट्राला सगळ्यांना माहिती आहे, तुमच्याकडे त्याचे पेपर आहेत, तर मग 2.5 वर्षाच्या या काळामध्ये या सगळ्या घोटाळेबाजांना जेलमध्ये घालण्याची सुवर्ण संधी होती तुमच्याकडे, ती आतापर्यंत का केली नाही हा त्यांचा सवाल आहे। नाही, तो भाजपचा सवाल आहे, मी तोच सवाल मुख्यमंत्र्यांनी करणार। मात्र कसं झालं की मला तर माहीतच नव्हतं की किरीट सोमय्याबद्दल मला खूप आदर आहे। किरीट सोमय्या यांनी म्हणजे जयप्रकाश नारायणच्या मुवमेंट पासून, मात्र किरीट सोमय्या, त्याचा मुलगा आणि यांचा बिल्डरचा धंदा आणि इतक्या कंपनीमध्ये इन्व्हॉल्ड होणं आणि मोहित कंपोज आणि देवेंद्र फडणवीस यांचे रिलेशन, यावर त्यांना जबाब द्यावाच लागेल। आणि ते देवेंद्र लधानी आणि ते तो बिहारचा दूधवाला, हे बघा ज्या स्टाईलनी किरीट सोमय्या आरोप लावतात, तर किरीट सोमय्या काचेच्या घरात राहतात असे जे प्रश्न निर्माण झाले आहे। सार्वजनिक जीवनात नेत्यांकडे कोट्यावधीची संपत्ती येते, त्या कंपन्या काढतात आणि ते सुरू करतात, यावर तर विचार झालाच पाहिजे। नक्की विचार झाला पाहिजे। आता आपल्यासोबत राम कदम स्वतः आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया। राम कदमजी, ते असं म्हणतात की किरीट सोमय्या लोकांच्या भ्रष्टाचाराच्या बद्दल बोलतात, पण ते काचेच्या घरात राहतात, ते सुद्धा धुतल्या तांदळातले नाहीयेत, हे त्यांना सुचवायचं आहे। 2 गोष्टी या ठिकाणी आहेत। सगळ्यात पहिला मुद्दा, आज महाराष्ट्रानं पाहिलं की गाजावाजा करत ज्या पत्रकार परिषदेची घोषणा केली, ती पत्रकार परिषद म्हणजे अत्यंत फुसकाबार ठरला, हे पूर्ण महाराष्ट्रानं आज पाहिलं। 3.5 नेत्यांची नावं जाहीर करणारे आज स्वतः उघडे पडले। आमचं शिवसेनेला खुलं आव्हान आहे, हिम्मत असेल तर ते कोण 3.5 नेते, त्यांची नावं 24 तासात जाहीर करा, नाही ते शिवरायांच्या महाराष्ट्राची हात जोडून माफी मागा। ठीक आहे, मी विचारतो किशोर तिवारीजी, तुम्ही सांगणार आहात, तुम्ही सांगितलं होतं संजय राऊतांनी की 3.5 नेते जेलमध्ये जातील, महाराष्ट्राला वाटलं की त्या 3.5 नेत्यांच्या बद्दलच्या गंभीर गोष्टी आज समोर येतील, गौप्यस्फोट होईल, काय झालं त्याचं त्या व्हिडिओचं? अनेक लोकांना 3.5 मधले अर्धे तर किरीट सोमय्याच वाटले होते, पण काही लोकांना ते राण्याचे पुत्र वाटले होते। मात्र ती त्यांची स्टाईल आहे बोलायची, त्याच्यापेक्षा त्यांनी जे
आर्थिक व्यवहारासंबंधी गंभीर आरोप लावले, त्याच्यावर महाराष्ट्रामध्ये जो इम्पॅक्ट आलाय, हे बघा तुम्ही. अनंतराव अडसूळ, आम्ही तुमच्या बरोबर 30 वर्ष होतो, तेव्हा अनंतराव अडसूळवर काहीच आरोप नाही, भावना गवळीवर काहीच आरोप नाही. आता ते म्हणजे एकदम, आणि ते खोतकरांवर काहीच आरोप नाही. राम कदम ज्या रीतीने आरोपाची फेरी येत आहे, आणि असं तुम्ही पिक्चर क्रिएट केलं की हे सरकार एकदम भ्रष्ट आहे आणि सरकार 100 कोटी लुटणार आहे, हेच राम कदम म्हणायचे. आणि आता तुम्ही त्या खोट्या आरोपामध्ये अनिल देशमुखांना किती दिवस ठेवाल? अजूनही तुमच्या सीबीआय जबान्या घेणार आहे, अजूनही धाडी टाकणं सुरू आहे. याचा अर्थ अनिल देशमुखाच्या विरुद्ध यांना आजपर्यंत पुरावेच मिळाले नाही. आता किती लोकांना जेलात टाकणार, आणि जेलात टाकल्याने सरकार पडते, हे जे तुमचं आहे ना राम कदम, तुम्ही भाजपनी जर शिवसेनेशी जुळवून नाही घेतलं तर मला वाटते की मोदीचं 2024चा ते तर तयारच आहेत ना किशोर तिवारीजी, ते तुमच्यासोबत जुळवून घ्यायला तयार आहेत. तुम्ही आहेत का तयार? हे बघा ना विलास, हे बघा राम कदमला विचारा, हे काय प्रकार असतो? ठीक आहे, मी विचारतो त्यांना, जर जुळलं तर जुळलं, पण असं काय टीव्हीच्या चॅनलवर जुळत नाही. पण तुम्ही सांगा, तयार आहेत का तुम्ही? नाही, मी एक बोलतो की या 30 वर्षात यांची एक वोट बँक आहे शिवसेना आणि भाजपची, आणि ही वोट बँक जर वेगळी लढली तर मला तरी वाटते की राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे 40च्या खासदार येतील, आणि 40चे इकडे आणि तुमचे 30 जर युपी मध्ये कमी झाले तर मोदीच घरी बसतील. तर आरोप करण्यासाठी जे 70तले म्हातारे किरीट सोमय्या यांना वानप्रस्थाश्रमामध्ये पाठवावं, आणि राम कदम सारख्या लोकांनी थोडंसं समोर येऊन प्रवक्ते पदामधून संपर्क साधावा. मला नाही वाटत की ज्या प्रकारचं राजकारण सध्या महाराष्ट्रामध्ये होत आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला आवडत असेल. काय नाही, एवढे सकाळी उठून आरोप लावायचे, एवढे. ठीक आहे, मी माझ्याकडे वेळ कमी आहे. राम कदमजींना विचारतो, ते आता जुळवून घेण्याबद्दल बोलतायत, असा काही विचार, काही चर्चा होऊ शकते? येणाऱ्या 24 तासात शिवसेना नेत्यांनी ज्या भाजपच्या 3.5 नेत्यांची नावं जाहीर करणार अशी वाच्यता केली, त्यांची नावं ते का सांगत नाहीत? येणाऱ्या 24 तासात त्यांना ती नावं जाहीर करावी लागतील, आणि जर ती नावं जाहीर करणार नसतील पुराव्यासहित, तर या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राची लोकांची दिशाभूल केली, आमच्या पक्षाला बदनाम केलं, नेत्यांना बदनाम केलं, म्हणून त्यांना माफी मागावी लागेल. हा मुद्दा एक. ठीक आहे, काय बोलतात या ठिकाणी शिवसेनेचे नेते? धन्यवाद राम कदमजी, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. किशोर तिवारी सुद्धा आपल्यासोबत होते, धन्यवाद तुमचे सुद्धा. एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत आज भाजपवर जोरदार हल्ला चढवला. पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला संजय राऊतांनी ईडी, सीबीआय आणि भाजपला धारेवर धरत त्यांच्यावर प्रहार केले. जेव्हा जेव्हा मी सरकार पडणार नाही असा उल्लेख केला, त्यावेळी माझ्या कुटुंबियांवर ईडीच्या धाडी पडल्या, मला फोनवरून धमक्या देण्यात आल्या. इतकं घाणेरडं राजकारण महाराष्ट्रात सुरू असल्याचा घणाघात राऊतांनी केला. भाजपचे नेते 3 वेळा मला भेटले, त्यांनी सांगितलं तुम्ही सरकारमधून बाहेर पडा, कोणत्याही प्रकारे हे सरकार घालवण्याची आमची तयारी आहे. एक तर राष्ट्रपती राजवट आम्ही लागू करू किंवा आमदार तोडून आमचं सरकार आणू, असं सांगत राऊतांनी भाजपवर गंभीर असा आरोप केला. अशा प्रकारच्या धमक्या सतत दिल्या जातात. पहा ना, भारतीय जनता पक्षाचे जे प्रमुख लोक आहेत रोज ताठा का देत आहेत? या महाराष्ट्रामध्ये 170चं बहुमत असताना 170चं बहुमत असताना भारतीय जनता पक्षाचे लोक 2 दिवसांनी एक तारीख देतात, आता 10 मार्च नंतर आता अमुक, हे तुम्ही कोणाच्या भरोशावर या तारखा देतात? म्हणजे मला फ्रेम करण्यासाठी त्यांनी माझ्या आजूबाजूच्या लोकांना फ्रेम करण्याचा प्रयत्न केला. खोटी प्रकरण आहेत सगळी. जे आरोप माझ्यावर झालेले आहेत त्यातलं एकही प्रकरण खरं नाही.
कोणत्याही प्रकरणात, कोणत्याही धंद्यात अशा प्रकारच्या मुळात मराठी माणसानं धंदा करू नये असं यांना वाटतं, म्हणून ते आपल्याला टाईट करतायत. माझी मुलं असतील, माझे नातेवाईक असतील, माझा मित्रपरिवार असेल, प्रत्येकाला बदनाम करायचं, खोट्या नावाने फोन करायचं. आत्ता तुमच्याकडे ईडी पोस्ट आहे, मुलांना फोन करायचा, उद्या सकाळी 4 वाजता ईडी आणि सीबीआय तुमच्या घरी येत आहे, उद्या सकाळी तुमच्या वडिलांना अटक करून घेऊन जातील. इतकं निर्घृण पद्धतीनं राजकारण या महाराष्ट्रामध्ये कधी झालं नव्हतं. हे भारतीय जनता पक्षानं नालायकपणा सुरू केला आहे महाराष्ट्रामध्ये. यासोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.